बोलले आपले आमदार शरददादा सोनवणे, व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर अनंतराव चौगुले साहेब असतील, किशोर शेठ दांगट, शरदराव लेंडे साहेब, आदरणीय सरकटे महाराज उपस्थित, आदरणीय अशोक नाना, माऊली शेठ, गुलाब शेठ, तुषार भाऊ, पांडुरंग पवार साहेब, मोहित ढमाले, गंगाराम डुमरे, सर्वच मान्यवर इथं खूप मोठे मान्यवर उपस्थित आहेत. बेटेकर परिवारावर प्रेम करणारे आपण सर्वजण उपस्थित बंधू आणि बघू. बाबांबद्दल माहिती शरदराव लेंडेंनी सांगितलीच आहे, पण बाबा एक असे व्यक्तिमत्व होते की ज्यांनी मला माझ्या आयुष्यामध्ये पण स्वतःचा कामधंदा, स्वतःचा व्यवसाय, आपण काही ना काही काम करत राहणे आणि आपल्या कुटुंबाच्या प्रती आणि आपल्या लोकांच्या प्रती कार्य करत राहणे, हे कर्तव्य कायम जेव्हा जाईल तेव्हा सांगण्याचं काम त्यांनी केलं होतं. बाबांचं, या कुटुंबाचं, बेनके साहेबांचं, आमच्या कुटुंबाचं एक वेगळं असं जिव्हाळ्याचं नातं आहे आणि ते नातं अद्यापही आजपर्यंत तुमपर्यंत कमी झालेलं नाही. बाबांच्या नावाने जेव्हा वेश उभी करायची होती, त्याला ज्या अडचणी आल्या किंवा त्यातून पुढं मार्गक्रमण करत असताना मी असेल, सर असेल, शिवायशेठ असतील, माऊली असेल, सगळेच आमचे कुटुंबातले एक सदस्य आम्ही एकत्रितपणे 2022ला ते वेशीचं भूमिपूजन संपन्न केलं आणि आज ती बाबांच्या नावाने दिमागदार वेश आपल्या गावाच्या प्रवेशद्वारावर उभी राहतील, त्याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे. बाबांनी अनेक शेतकरी घडवले, शेतकऱ्यांना भांडवल रूपी मदत केली, व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये ज्या तरुणांना मदत करता येईल त्यांना तेव्हा मदत केली. पण मदत जेव्हा केली तेव्हा परत ती मदत जी काय पैशाने असेल ती परत करायची बरं का, असं सांगून त्याला व्यवहाराची शिस्त लावली आणि अशा या कर्तृत्वान एक व्यक्तिमत्व आपल्यातून गेला त्याचं दुःख तर आहेच, पण ज्या पद्धतीने आयुष्य जगले त्याचा मात्र निश्चितच आदर प्रत्येक व्यक्तीला आहे. आज खासदार साहेबांच्या, मोठे माऊली महाराजांच्या, सरकटे महाराजांच्या, शरदांच्या हस्ते आपण वेशीचं लोकार्पण सोहळा करणार आहे. एक विशेष आज छोटे माऊलीचं इथं कीर्तन असल्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की ओतूरला 375वा वैकुंठ गमन सोहळा साजरा होता. तुकाराम महाराजांचे गुरु चैतन्य महाराज आहेत, पण बरेचसे लोक त्याला मानत नाही. पण आज छोटे माऊलींनी निर्णय घेतला आणि 375वा वैकुंठ गमन सोहळा जो महाराष्ट्रावर संपन्न होतोय त्याची सांगता आता ओतूरमध्ये होते. ओतूरमध्ये सांगता होत असताना तो शिक्कामोर्तब होणार संपूर्ण महाराष्ट्रातील देशात की तुकाराम महाराजांचे गुरु हे चैतन्य महाराज. हा सोहळा फक्त ओतूरकरांचा नाही, आपल्या सुंदरकरांसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी हा भूषणाव आहे. आणि म्हणून महाराज तुम्ही ओतूर हे निवडलं त्याच्याबद्दल तुमचा आभार तर मानतो, पण आपण सर्वजण उपस्थित, सर्व पक्षाचे लोक असतील, सर्व नेते मंडळी असतील, प्रत्येक गावचे मोठे मोठे लोक येत आहेत, प्रत्येकाने त्याच्यामध्ये काही ना काही सहभाग घेऊन जसा महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी सोहळा झाला त्याच्यापेक्षाही चांगला आणि मोठा ओतूरमध्ये झाला पाहिजे की जेणेकरून ओतूरचं नाव महाराष्ट्रावर जाईल. अशा प्रकारे सहकार्य आपण सर्वांनी करावं. कुटुंबाने आमचं, बेटेकर कुटुंबाने आमचं स्वागत केलं त्याच्याबद्दल आभार मानतो आणि बाबांनी जी शिकवण त्या कुटुंबाने आम्हाला सर्वांना दिली आहे ते आम्ही कदापिही विसरणार नाही आणि ते कार्य पुढे चांगल्या पद्धतीने चालू ठेवू. एवढंच या निमित्ताने सांगतो आणि म्हणजे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.